श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. 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 जगदंबा माता की जय. शरणागत दीनार्थ परित्राण परायण सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो, नमस्कार. एका पक्षाचा प्रपंच बघून महर्षी व्यासांच्या मनामध्ये आपणही प्रपंच करावा, आपल्यालाही अपत्य प्राप्त व्हावं, आपल्यालाही पुत्र प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण झाली. तेव्हा देवर्षी नारदांना शरण ते गेले. देवर्षी नारदांना शरण गेल्यावरती ब्रह्मदेव आणि महाविष्णूंमधल्या संवादाचा उपदेश ऐकून देवर्षी नारदांनी महर्षी व्यासांना भगवतीची, जगदंबेची उपासना करायला सांगितली. जेव्हा हा संवाद ते सांगत होते तेव्हा विष्णू परमात्म्यांनी ब्रह्मदेवांना जे सांगितलं की माझाही शिरच्छेद केला गेला, हे ऐकल्यावरती शौनकादिक मुनी आश्चर्यचकित झाले. ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला, हे सुता, आपण ही मोठीच आश्चर्यकारक गोष्ट सांगितली, पण आता आम्हाला एक अशी शंका आहे की माधव भगवंताचे शिरसुद्धा तुटून पडले आणि सर्वकर्त्या जनार्दनालाही हयग्रीव रूप मिळाले. तो तर सर्व देवांचा आधार आहे आणि ते सुद्धा त्याची स्तुती करीत असतात. तोच तर आदी कारण आहे. मग त्याचं डोकं कसं काय दुर्दैवाने तुटलं? ही घटना केव्हा घडली आणि हे असं होण्याचं कारण काय? या सर्व गोष्टी आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. सूत म्हणाले, सर्व मुनिजन हो, परमतेजस्वी अशा विष्णूचे ते दिव्य चरित्र एकाग्र चित्ताने श्रवण करा. तो सनातन देव एकेवेळी भयंकर असे युद्ध 10,000 वर्षांपर्यंत केल्यामुळे थकून गेला. मग एका चांगल्या आणि निर्वेध जागेवर पद्मासन घालून आणि धनुष्याच्या एका टोकावर हनुवटी टेकवून तो बसला. श्रम फार झालेले होते म्हणून तिथेच बसल्या बसल्या त्यात सनातन भगवंताला झोप लागली. असाच पुष्कळ काळ निघून गेला. एकेवेळी इंद्रासह सर्व देवदेवता ब्रह्मदेवाला पुढे करून यज्ञ करण्याकरिता तयार झाले. कार्य सिद्ध व्हावे या हेतूने सर्वजण विष्णू परमात्म्याला भेटावे म्हणून वैकुंठामध्ये गेले. तिथे भगवंत भेटले नाही. अंतर्दृष्टीने त्यांचे ठिकाण पाहून सर्वजण तिथे येऊन पोहोचले. तेव्हा झोपेने घेरलेले असे त्यांच्या दृष्टीला भगवंताचे ते रूप पडले. अशा स्थितीत भगवंताला पाहून ब्रह्मदेव, रुद्र आदी करून सर्वजण मोठ्या विचारात पडले. मग त्यावेळी इंद्राने सर्वांना विचारले, आता भगवंताची झोप मोडावी यासाठी काय बरं केलं पाहिजे? त्यावर महादेव म्हणाले, कुणाचीही झोप मोडण्याचे पाप मोठे असते, परंतु यज्ञ करणं तर आवश्यक आहे. कुणाची झोप तर मोडू नये. त्यावेळी ब्रह्मदेवाने वाळवी निर्माण केली. मग तो त्यांना म्हणाला की आता धनुष्याची दोरी कुरतडून टाका. त्या वाळवीने धनुष्य सैल होऊन विष्णू जागे होतील या हेतूने ब्रह्मदेवाच्या आज्ञेने त्या धनुष्याच्या लाकडामध्ये प्रवेश केला. देवांचं कार्य सिद्ध होईल. तेव्हा वाळवी किडा म्हणाला, अहो, हे तर मोठं पाप आहे ना. त्यातून सुद्धा सर्व जगाचा तो गुरु आहे, त्याची झोप का बरं आणि कुणी मोडावी? ती वाळवी म्हणायला लागली, निद्राभंग कथाच्छेदो दंपत्यो प्रीतिभेदनम शिशुमातृविभेदश्च ब्रह्महत्या समम स्मृतम. देवांनो, अहो, एखाद्याची निद्राभंग करणं हे मोठं पाप आहे. कथा सांगण्यामध्ये विघ्न आणणं
स्त्री आणि पुरुष यांच्या प्रेमसंबंधामध्ये मोडा घालणं आणि आई मुलाची ताटातूट घडवून आणणं हे देखील महापाप आहे. ह्या चारही गोष्टी ब्रह्महत्ये एवढ्या महापापी आहेत. आम्ही याच्या निद्रा सुखाचा नाश का करावा? बरं, त्यात आमचा कोणताही फायदा नाही. फायद्याकरताच सर्व लोक पाप करायला तयार होतात. जर आमचा काही स्वार्थ यामुळे साधला जाणार असेल तर बघू, आम्ही हे काम करू. हे ऐकल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, आम्ही यज्ञामध्ये तुमचाही वाटा ठेवू. हवन करतेवेळी हवनीय द्रव्याचा जो भाग कुंडाबाहेर इतस्ततः पडेल तो तुमचा असेल. तर आता झटपट कामाला लागा. एवढा ऐकून त्या वाळवीच्या किड्यांनी आपलं काम सुरू केलं आणि बघता बघता ती धनुष्याची दोरी कुरतडवून टाकली. त्यामुळे धनुष्याचा ताण एकदम सैल पडला आणि महाभयंकर असा गर्जनेचा आवाज झाला. त्या आवाजाने देव भयभीत झाले, ब्रह्मांड कंपित झाले, धरती थरथर कापू लागली, समुद्र उचंबळू लागलं, पर्वताकार लाटा उठल्या, सर्व प्राणी व्याकुळ झाले, सोसाट्याचे वादळी वारे सुटले, पर्वत डळमळू लागले, नक्षत्र उन्मळून पडू लागले. अशा प्रकारे उत्पात होऊ लागला. दिशा झाकून गेल्या, सूर्य दिसेनासाच झाला. सर्व देव मोठ्या काळजीत पडले की आता पुढे काय वाढवण ठेवलंय, काय माहिती आता पुढे काय होणार. त्याचवेळी त्या धनुष्याचा ताण गेल्यामुळे तो एकदम सरळ झालं. त्याच क्षणी त्या कमानीच्या टोकाच्या आघाताने विष्णू परमात्म्याचं शीर धडा वेगळं झालं. सर्व देवांना रडू कोसळायला लागलं. ते शोक करू लागले, हे सनातन देवाधिदेवा जगन्नाथा, हे काय भयंकर पाप झालं, ही काय भयंकर गोष्ट घडली. कोणत्या देवाची ही माया आहे? तू अछेद्य, अदाह्य, अभेद्य असं असतानाही हे कुणी केलं? देवा, तुझ्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. आमचे कसले तुझ्यावरचे स्वार्थी प्रेम, आमच्या स्वार्थापोटीच हा भयंकर प्रसंग ओढावून आलाय. हे विघ्न कोणत्याही दैत्याने, यक्षाने, राक्षसाने केले नाही, तर आमच्या स्वार्थापोटी आम्हाला यज्ञ करायचा म्हणून तुला उठवण्यासाठी आम्ही नको तो उपद्व्याप केला. आता काय करावं? आता या भयातून कसं बाहेर पडावं? हा अपराध आम्ही स्वार्थापोटी केलाय. आता राग तरी कुणावर धरावा? आम्ही सर्व पराधीन देवांनी आता कुठं जावं, काय करावं? आम्हाला आधारच राहिला नाही. ही सात्विक, राजसी, तामसी माया निश्चित नाही. कारण जगद्गुरु हा स्वतःच मायेचा स्वामी असताना कुणाची माया त्यांचं शीर उडवू शकेल? शंकरासहित सर्व देवांना अशा तऱ्हेने रडताना पाहून ब्रह्मदेवांची स्वारी म्हणाली, जे होऊ नये ते झालंय, आता रडून ओरडून काय होणार आहे? त्यापेक्षा दुःख आवरून शांत मनाने काहीतरी उपाय केला पाहिजे. दैव आणि पुरुष प्रयत्न दोन्ही समबल आहेत. महादेवांची स्वारी इंद्राला म्हणते, इंद्रा, दैवं पुरुषकारश्च देवेश सदृशाबुभौ उपायश्च विधातव्यो दैवात फलति सर्वतः. दैव आणि प्रयत्न हे दोन्ही सारखे आहेत. जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा कार्यसिद्धी होते. इंद्र म्हणाला, अनर्थकारी प्रयत्नापेक्षा दैव जास्त बलवान आहे असं वाटतंय. कारण पहा ना, देव बघत असताना भगवान विष्णूचं मस्तक कापलं गेलं की नाही? मला तरी वाटतं दैवच बलवान आहे. ब्रह्मदेव म्हणाले, कालगतीप्रमाणे जे समोर येतं ते फळ जरूर भोगावं. शुभ अगर अशुभ दैवगती कोण टाळू शकला आहे? देह धारण करणाऱ्याला सुख वा दुःख भोगावंच लागतं. शंभूने पूर्वी माझाही शिरच्छेद केला होताच ना. त्याचप्रमाणे शापाचा परिणाम म्हणून शंकराचं लिंग गळून पडलं होतंच ना. तसंच आज सुद्धा विष्णू परमात्म्याचं शीर धडा वेगळं झालंय. क्षार समुद्रात पडण्याचं कारणच दैव. अरे,
तुलाही शरीराला हजारो छिद्र पडले, हे दुःख आहेच की नाही इंद्रा? आणि तुला एकदा स्वर्गापासून भ्रष्ट होऊन मानस सरोवरामध्ये राहावं लागलं होतं. अशा सारख्यांना जर दुःख भोगावं लागतं तर मग कुणाला दुःख चुकलंय? अशी जर संसाराची गती आहे तर दुःख आवरून धरावं हेच उत्तम आहे. दुःख कुणाला चुकत नाही. मंडळी, आपल्या प्रभू श्रीरामांनी सुद्धा भरताला हेच सांगितलं होतं की नाही, दैव जात दुःखे भरता दोषणा कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा. सूत म्हणाले, एवढं सांगितल्यावरती त्या ब्रह्मदेवाने वेदांना आवाहन केलं आणि तेही तात्काळ देवकार्यासाठी देह धारण करून समोर उभे राहिले. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, तुम्ही परमशक्ती, सनातनी, गूढस्वरूपिणी, सर्व कार्य सिद्धीस नेणाऱ्या त्या ब्रह्मविद्येची स्तुती सुरू करा. ही आज्ञा ऐकून वेदांनी त्या महामायेची स्तुती करायला सुरुवात केली. नमो देवी महामाये विश्वोत्पत्ती करे शिवे, निर्गुणे सर्वभूतेषि मातः शंकर कामदे, त्वं भूमि सर्वभूतानां प्राणः प्राणवतां तथा, धी श्री कांती क्षमा शांती श्रद्धा मेधा धृती स्मृती, सकल भुवन मे तत् करतु कामा यदा त्वं सृजसि जननि देवान् विष्णुरुद्राज मुख्यान्, स्थितितलय जननन्तैः कारयस्येकरूपा, न खलु तव कथंचित् देवी संसार रेषः. सगळे देव जगदंबेची स्तुती करायला लागले, म्हणायला लागले, विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या महामाये शुभे देवी, तू निर्गुण आहेस. सर्व चराचराची माता, ईश्वरी, शंकराला वर देणाऱ्या हे जगदंबे, तुला आम्ही नमस्कार करतो. तूच भूमी, सर्व प्राण्यातील प्राणशक्ती, धी श्री कांती क्षमा शांती श्रद्धा मेधा धृती स्मृती तूच आहेस. ओंकारामधील अर्धमात्रा तूच, आणि तूच गायत्री, व्याहुती, जया विजया धात्री लज्जा कीर्ती स्पृहा दया, हे सगळं काही तूच आहेस. दयेने परिपूर्ण अशी सर्वांची जननी, तिन्ही भुवन उत्पन्न करणारी, विद्या शिवा, सर्व लोक हितकारिणी, आराधना करण्यास योग्य, वाग्बीजामध्ये निवास करणारी आणि भयनाशिनी तूच आहेस. जगदंबे, आम्ही तुझी स्तुती करतो. तू सर्व स्थावर आणि जंगम यांची माता आहेस. ब्रह्मा शंकर विष्णू इंद्र वाणी अग्नी सूर्य तसंच 14 भुवनांचे अधिपती यांना उत्पन्न केल्यामुळे यातील कुणीही श्रेष्ठ नाही. जेव्हा तुला ही संपूर्ण सृष्टी रचायची इच्छा झाली तेव्हाच तिचे पालन तसंच संहार करावा असं तुला वाटत होतं, म्हणून तू ब्रह्मा विष्णू महेशांची निर्मिती केलीस. तू अखंड एकरूप नित्य आहेस, निर्विकार आहेस, म्हणून तुझ्या ठिकाणी संसाराचा लवलेश नाही. तुझे यथार्थ रूप कुणीच जाणू शकत नाही आणि तुझी नावं किती आहेत तेही कोणाला माहिती नाही. एखाद्या डबक्याला ओलांडणं सुद्धा ज्याला अशक्य, त्याला प्रतिज्ञापूर्वक समुद्र ओलांडणं कसं बरं जमल? देवतांमधील कुणी एकही तुझे ऐश्वर्य जाणू शकत नाही. तू या भुवनाची एकमेव स्वतंत्र माता आहेस. तू या नाशवंत जगाची निर्मिती मात्र कशी काय करतेस त्याविषयी वेदवचनाखेरीज दुसरे काहीच प्रमाण नाही. तू सर्व जगाची आदी कारण असून निरपेक्ष आहे. तुझे विचित्र कार्य पाहताना हे भगवती आमच्या मनात संभ्रम पडतो की वेदांना सुद्धा तुझा प्रभाव कळत नाही आणि आपला अनंत असलेला प्रभाव तू सुद्धा जाणत नाही, तर तिथे इतरांचा काय पाड आहे? आई, विष्णूचे मस्तक तुटून गेले ही गोष्ट तुला ठाऊक नाही का? हे शिवे, सर्व काही तू जाणत असतानाही पुन्हा आमच्या मुखाने ऐकणार आहेस का की तुला
मधुसूदनाची शक्ती आजमावा यायची आहे, तरी ती गोष्ट शक्यच नाही. कारण तुझ्याच कृपेने विष्णूचे मधुकैटभांवर विजय मिळवण्याचे जे दिव्य कार्य पार पडले, हे सगळे तुझ्यामुळेच. सूत म्हणायला लागले, शौनकादिक मुनींनो, जगदंबेची अशा प्रकारे दिव्य स्तुती हे सगळे देव करायला लागले. तेव्हा जगदंबा प्रगट झाली आणि काय घडलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.